तर षण्मुखानंद सभागृह या ठिकाणी शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि नाशिकमधून आलेल्या शिवसैनिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमधून देखील जे शिवसैनिक आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जे 9 पैकी 6 खासदार खरं तर ठाकरेंची साथ सोडून गेलेले आहेत। त्यापैकी जे उरलेले 3 खासदार आहेत त्यापैकी एक खासदार हे नाशिकचे राजाभाऊ वाजे आहेत आणि त्यामुळे नाशिकचे जे शिवसैनिक आहे ते देखील या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली। आपण जर बघितलं तर दुतर्फा आपल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी शिवसैनिक यांची गर्दी खरं तर पाहायला मिळते आहे। शिवसैनिक या ठिकाणी आज खरं तर उद्धव ठाकरे नेमका काय बोलणार हे ऐकण्यासाठी खरं तर त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर दोन्ही बाजूला आपण बघितलं तर अशा पद्धतीचे हे जे बॅनर आहे ते बोलके बॅनर आपल्याला पाहायला मिळते। शिवसैनिकांचा जो राग आहे तो राग या ठिकाणी व्यक्त केला जातो। त्यामुळे राज्यभरातले जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहे। काय नेमकं सांगाल आज आपण खरं तर उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलाय? हा, उद्धव साहेबांचे विचार तर आमच्या तनामनामध्ये आहेतच। उद्धव साहेब हे आमच्यासाठी आता आराध्य दैवतच झालेले आहेत। कारण उद्धव साहेबांनी आजपर्यंत जे कोरोनामध्ये काम केलेलं होतं, महाराष्ट्राला चक्रीवादळापासून वाचवलेलं होतं, हे सर्व ध्यानी मनी ठेवून आणि बाळासाहेबांच्या नंतर जी शिवसेना जशी वाढली पाहिजे त्यापेक्षा दुप्पट वाढवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे उद्धव साहेबांनी। आज आमच्या तनामनामध्ये शिवसैनिकांच्या जनतेच्या लोकांमध्ये एकच नाव आहे, ते म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब। म्हणून आज आम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो आहे आणि राहणार। कारण या महाराष्ट्राला आम्हाला जर वाचवायचंय, मुंबईकरांना वाचवायचंय तर एकच पर्याय, ते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे। नक्कीच खरं तर शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहणार असं जे आहे ते या ठिकाणी विश्वास खरं तर आपल्याला देताना पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी काही महिला ज्या शिवसैनिक आहेत त्या देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। खरं तर राज्यभरातून या जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय नेमकं सांगणार? एकूणच कुठून आलेला आहात? उद्धव ठाकरेंना आपण त्या ठिकाणी बोलणार आहे। आम्ही मराठवाडा आंबेजोगाईतून आलो। आंबेजोगाई आज उद्धव ठाकरेंचे विचार ऐकणार आहे। आज जो उद्धव साहेब आम्हाला आदेश देतील, जो 6 खासदार ही गद्दार होऊन गेलेले आहेत, जो साहेब आदेश देतील आम्ही ह्यांना घरात घुसून मारल्याशिवाय स्वस्त बसणार आणि नेपाळसारखी परिस्थिती आम्ही शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।